जनतेचे त्यांना काहीच महत्व राहिलं नाही. मेन त्यांची ड्युटी आणि त्यांचं पोझिशन आणि त्यांचे जे काही आहे ते त्यांनीच मेन आहेत आणि आम जनतेकडे काहीच लक्ष नाही. क्या म्हणले? आमची सेकंड एफआयआर देण्याची मागणी होती आणि जे 2 मेन पोलीसवाले आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, पण आतापर्यंत त्यांच्याकडून काहीच झालं नाही. आम्ही डीवायएसपी पोलिसांना बोललो की त्यांच्यावर गुन्हा नाही केला तर आमचे जे पूर्ण ताटे परिवार आहे ते इथंच बसून राहील, आमच्यावर गोळ्या झाडा म्हणावं त्यांना आणि नंतर तपास करा म्हणावं. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जोपर्यंत ते 2 पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तपास चालू आहे म्हणाले, वरिष्ठाकडे गेलेली आहे फाईल आणि तपास चालू आहे, पण किती दिवस तपास करणार आहेत त्यांनी? आज माझा मुलगा जाऊन 15 दिवस झालेत. एक दिवस कसा चाललाय ते आम्हाला माहिती, त्यांना काय माहिती? जे त्यांचं कोणी गेलं असतं तेव्हा त्यांना कळालं असतं ना. गोरगरीब जनतेचे त्यांना काहीच महत्व राहिलं नाही. मेन त्यांची ड्युटी आणि त्यांचं पोझिशन आणि त्यांचे जे काही आहे ते त्यांनीच मेन आहेत आणि आम जनतेकडे काहीच लक्ष नाही. आश्वासन देऊन बरेच दिवस झाले, ते आज आम्ही येणार आहोत असे म्हणत आहेत पोलीसवाले. आम्ही चालूत आता इथं, तर बघूत काय निर्णय घेतात ते. जोपर्यंत त्यांनी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. सेकंड एफआर करतो पण सांगितलं. हा करतो म्हणजे सेकंड काय म्हणणं आहे? पोलीसवाल्याचं म्हणणं आहे तपास चालू आहे आणि सेकंड एफआयआर आम्ही घेतो. तुम्ही थोडंसं घाई करू नका, पण कसं घाई नका करू? आम्ही ते जे मेन पोलीसवाले आहेत ते बाहेर फिरतायत आणि आम्ही घाई नका करू. आज 15 दिवस झाले शांतच बसायला सांगतात. ते कर्मचारी आहेत ना, ते पण त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी शांत आहेत. जे आम जनता राहिली असती तर त्यांनी इतकी दिवस शांत बसले नसते. 29 तारखेला बोलले होते सेकंड एफआयआर घेतो म्हणून आणि ते आमची वाट बघत बसलीत म्हणून पोलीस स्टेशनला. आणि आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला, त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो. पण आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही. आज आम्ही जबाब विचारला तर ते म्हणतात का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार, तपास चालू आहे.